नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. विशाळगड परिसरात वन विभागाची कारवाई, 10 झोपड्या जमीनदोस्त, कामगार कुटुंबे उघड्यावर. विशाळगड येथे गडाच्या बुरुज बांधकामासाठी मदतनीस म्हणून काम करण्यासाठी आलेल्या कामगारांच्या गडाच्या पायथ्याजवळ बांधलेल्या 10 झोपड्या वन विभागाकडून तोडण्यात आल्यामुळे त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत. गेले 4 महिने बुरुजाचे बांधकाम चालू होते. त्यावेळेपासून हे मदतनीस कामगार कुटुंबासह या झोपड्यात राहत होते. बुरुजाचे काम अंतिम टप्प्यात आले असतानाच वन विभागामार्फत ही कारवाई करण्यात आल्यामुळे तेथे राहत असलेल्या या कुटुंबांना मांडलेले आपले प्रापंचिक साहित्य मोठ्या जड अंतकरणाने अन्य ठिकाणी हलवावे लागले आहे. एक जेसीपी आणि कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने ही मोहीम राबवून झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या. गडावर दिवसभर बांधकाम ठिकाणची कष्टाचे काम करून रात्री विसाव्यासाठी बांधलेल्या झोपड्या काही वेळात डोळ्यासमोर जमीनदोस्त होताना कामगार कुटुंबातील महिला वन कर्मचाऱ्यांकडे कळकळीच्या विनंत्या करीत होत्या. काम संपल्यानंतर 15 ते 20 दिवसात जागा रिकामी करून देऊ, फक्त आजचा दिवस तरी कारवाई थांबवा म्हणून वन कर्मचाऱ्यांसमोरील विनंती, लहान मुलांच्या रडण्याचा आवाज, नशिबाला दोष देत झोपडीत मांडलेले प्रापंचिक साहित्य उचलण्याची कामगार महिलांची घाई गडबड, पिण्याच्या पाण्याने भरलेली भांडी, सकाळी लवकर उठून दुपारसाठी तयार केलेले जेवण, कपडे हांतरून पांघरून उचलण्याच्या क्षणांनी पाहणाऱ्यांची मने हेलावून गेली. सदर कारवाईच्या ठिकाणी वनरक्षक नम्रता दनकीदास आणि वन कर्मचारी उपस्थित होते. वन विभागाच्या जागेवर या झोपड्या असल्यामुळे संबंधित विभागाला गेल्या 2 दिवसापूर्वी पुरातत्व विभागाकडून घेतलेले झोपड्यासाठीचे परवानगी पत्र विभागाच्या कार्यालयात ईमेल केलं असून बुरुजाचे बांधकाम अवघे 15 ते 20 दिवसाचे शिल्लक राहिलं आहे. ते झाल्यानंतर बांधलेल्या झोपड्या हलवून किंवा गडावर दुसरे काम करण्याचे ठरल्यास पूर्ण रीतसर परवानगीने कामगारांच्या झोपड्यांची मुदत वाढवून घेता आली असती. गडाच्या बुरुजाचे काम हे शासकीय आणि विसाव्यासाठी बांधलेल्या झोपड्या ही शासकीय जागेत असून देखील अल्पकाळासाठी बांधलेल्या होत्या, तरी देखील वन विभागाच्या कारवाईमुळे त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत, असे बुरुजाचे काम करणारे त्रिवेणी कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक महादेव फराकटे यांनी सांगितलं. सदरच्या झोपड्या हटवण्याचे काम धैर्यशील पाटील, उपवनसंरक्षक कोल्हापूर यांच्या आदेशानुसार सुषमा जाधव, वनक्षेत्रपाल पेंडाखळे यांनी ही कारवाई केली असून याबाबत सुषमा जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की या परिसरामध्ये बिबट्यासह गवे व इतर वन्य प्राण्यांचा वावर असल्याने येथे झोपड्या बांधून राहणाऱ्या लोकांना प्राण्यांपासून धोका पोहोचू शकतो. त्यातच येथे बांधलेल्या झोपड्यांबाबत कोणत्याही प्रकारची परवानगी संबंधित विभागाची घेतली नव्हती. म्हणून विभागाने त्यांना झोपड्या हलवण्यास सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या झोपड्या हलवल्या आहेत. तसेच आता त्यांनी या ठिकाणी न राहता त्यांचे फक्त साहित्य ठेवून त्यांनी गावाशेजारी सुरक्षित ठिकाणी राहण्याची सोय करावी. हिरकणी न्यूज करिता किशोर गायकवाड, कोल्हापूर. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.